सगळं लेट गेलं कुठे आतमध्ये सही काय उघडा जाए ना बसले सर लहान झालं एक खुर्ची पुढे घे ना अशी एक खुर्ची पुढे इकडे जागा मैं हूं नहीं अरे आ ना सचिन फ्रेम मध्ये आहे माहित पण नाही अरे बात अरे बात एक मिनट रुको जरा रुको बाद में बात ये जरा बाद में नहीं पहले ये होने को ना जे अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे या अधिवेशनाच्या पूर्ण कामकाजाच्या दृष्टीनं महाविकास आघाडीची बैठक नुकतीच झालेली आहे। आम्ही सगळे या बैठकीला हजर होतो। उद्यापासून अधिवेशन होणार आहे त्याच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारने संध्याकाळी चहापानाचं निमंत्रण आम्हाला दिलेलं आहे। पण ते चहापानाचं निमंत्रण दिलेलं असताना राज्यातली सगळी स्थिती बघितली आत्ताच्या घडीला, मग कायदा सुव्यवस्थेची असेल, राज्यात बोकाळलेला भ्रष्टाचार असेल, शेतकऱ्यांची स्थिती वेगळ्या पद्धतीनं बी बियाणे, खतं, लिंकिंग, विमा या सगळ्या उद्देशानं असेल आणि हा सगळा विचार केल्यानंतर या सरकारने भले निमंत्रण दिलं असेल, त्याचप्रमाणे या सरकारमध्ये ज्या पद्धतीनं 3 पक्षामध्ये 3 तोंड झालेले आहेत। एक मंत्री नारायण राणेविषयी म्हणतात की यांनी अनेक खुनं केले, यांनी अनेक केसेस घेतल्या, मर्डरी केल्या, कित्येक मंत्री भ्रष्टाचारात गुंतलेले आहे। बाकी डिटेल्स नक्की पुढे आता या पत्रकार परिषदेत आम्ही मांडू। बाकी 3000 कोटीचा भ्रष्टाचार कशा पद्धतीनं झाला आणि या सगळ्या स्थितीमध्ये या सरकारने ठेवलेल्या मुख्यमंत्र्यांनी ठेवलेल्या चहापानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। कारण ज्या पद्धतीनं सत्ताधारी पक्षांची मस्ती वाढलेली आहे, एक बबनराव लोणीकर सारखे आमदार, जे मंत्री राहिलेले कॅबिनेट मंत्री हे सांगतात तुमच्या पायातले बूट, तुमच्या पायातले चप्पल, कपडे सुद्धा सरकारने दिलेले, अशा प्रकारची मस्तीची भाषा म्हणजे ब्रिटिशाची ही सुधारित अवलाद आहे। आणि अशा पद्धतीनं वक्तव्य करणारे लोक नंतर मग भ्रष्टाचारात अनेक पद्धतीनं गुंतलेले लोक, मग संजय शिरसाट असतील, आता भुमरेंचं प्रकरण नव्याने समोर आलेलं आहे। आणि सगळ्यात महत्वाचं, मराठी या भाषेवर या महाराष्ट्रात होत असलेला अन्याय, हिंदीचं सक्तीकरण करण्याचा प्रयत्न, नवे सक्तीकरण करणार, या सगळ्या विषयाला धरून या सरकारच्या चहापानाला जाणं आम्हाला संयुक्तिक वाटलेलं नाही। मग मुंबई अदानीच्या हवाली करण्याचा प्रकार असेल, देशाच्या सरन्यायाधीशाचा या महाराष्ट्रात केलेला अवमान असेल, ड्रग्जला सरकारचं प्रोत्साहन असेल,
शक्तीपीठ मार्ग जो आवश्यक नाही तो करण्याचा अट्टहास आहे। आणि म्हणून या सगळ्या विषयामध्ये निश्चित अधिवेशनात तर आम्ही आवाज उठवू, परंतु सरकार या सगळ्या विषयात पूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे। सरकार कायदा सुव्यवस्था पाळू शकलेलं नाही। सत्ताधारी पक्षाचे लोक वेगवेगळ्या गुन्ह्यात सहभागी आहेत। पुण्याचं हगवणे प्रकरण आपण बघितलं, आत्ताच एक प्रकरण आलेलं आहे, एक मुंब्र्याचे ठाण्याचे जे राष्ट्रवादीचे नेते खुनाच्या प्रकरणात सहभागी आलेले, ज्या व्यक्तीचा खून झाला त्याची पत्नी इथं आलेली आहे। आणि मग सत्ताधारी पक्षाचेच लोक वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये सहभागी आहे। पोलिसांचं पूर्णपणे त्याला संरक्षण आहे। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एक प्रकारे या सगळ्या गोष्टीला प्रोत्साहन देतात। एकीकडे मुख्यमंत्री भ्रष्टाचार मुक्तीच्या गोष्टी करतात आणि एकीकडे 3-3 हजार 4-4 हजार कोटीचा भ्रष्टाचार होतो। या राज्यात 92,000 कोटी रुपये कॉन्ट्रॅक्टरांचं देणं आहे। जलसंधारणाचे 903 कामं या सरकारने रद्द केलेले आहेत। एसटीच्या बसेस अजून आलेल्या नाही। रोज बघा एसटी वारीसाठी एसटी जातात। काल एक एसटी दाखवली की 3 नटवर चालवलेली एसटी आहे। आता सकाळी एक एसटी दाखवली की तिचं शॉकअपच नसलेली एसटी आहे। आणि म्हणून अशा पद्धतीनं हे राज्य कुठे घेऊन चाललेलं आहे? भारतीय जनता पार्टीनं कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र म्हटलं होतं, तसं आता भारतीय जनता पार्टीनं आणि या त्यांच्याबरोबरच्या जे आमच्यातून गेलेले गद्दार लोक आहे यांनी कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र, ही परिस्थिती निर्माण झालेली आहे। आणि म्हणून या सगळ्या विषयाला जनतेच्या न्यायालयात आम्ही जात आहोत, परंतु विधिमंडळात निश्चित याच्यावर आवाज उठू। परंतु या सरकारच्या, कारण हे सरकार भ्रष्टाचारी आहे, हे सरकार बेईमान आहे, हे सरकार शेतकरी विरोधी आहे आणि म्हणून या सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। उद्यापासून अधिवेशन सुरू होतं आणि आपल्याला माहिती असतं की पूर्वी संध्येला चहापाण्याचा कार्यक्रम असतो। तसं पाहायला गेलं तर आम्ही विचार करत होतो की या कार्यक्रमाला जायचं की नाही जायचं, कारण विषय अनेक आहेत। जे महाराष्ट्र द्वेष्टे आहेत त्यांच्या चहापाण्याच्या कार्यक्रमाला जायचं म्हणजे पाप तर आहेच, पण मला वाटतं ज्या पद्धतीने हे महायुती किंवा महाझुटी सरकार म्हणजे एक भाजप पक्ष आणि 2 गद्दार गँग, हे जेव्हा आपण पाहतोय ज्या पद्धतीने हे सरकार चालवण्याचा प्रयत्न करत आहेत, 3 दिशेला 3 तोंड आहेत, एकामेकांमध्ये भांडण आहेत। मग ती बंगल्यांवरनं असतील, गाड्यांवरनं आहेत, कुठच्या जिल्ह्याचे कोण मालकमंत्री बनणार, कोण पालकमंत्री बनणार, या खात्यातून त्या खात्यात पी येतात की नाही येत। आणि मग हेच नाही तर मुख्यमंत्र्यांसमोर जाहीरपणे हे पण सांगतात की माझा फंड ह्यांनी चोरला, त्यांचा फंड त्यांनी चोरला। कदाचित त्यांच्यामध्ये देखील अजूनही थोडे कोऑर्डिनेशनची गरज आहे आणि म्हणून आम्ही हा निर्णय घेतला की चहापानाच्या कार्यक्रमामध्ये एकामेकांची तोंड तरी बघतील ते। आणि जे सोबत 2 आलेले आहेत त्याच्यात डाग अच्छे आहे ही भाजपची नवीन टॅगलाईन जरी झाली तरी भ्रष्टाचाराचे डाग घेऊन अनेक लोक जे त्या मंत्रिमंडळात बसले असतील किंवा त्या चहापानाला जातील, कदाचित मुख्यमंत्री त्यांना पहिल्यांदा बघतील किंवा त्यांना पुन्हा एकदा आठवण होईल की होय ह्यांच्यावरच मी आरोप केले होते, कोणाला जेलमध्ये टाकणार होते, कोणावर काय आरोप लावले होते, कोणी ईडी कोणाच्या मागे लावली होती। आणि हेच सगळं पाहता आपण पाहतो आता की भ्रष्टाचारी सरकार भाजपचं जे झालेलं आहे त्याच्यात सगळ्यात मोठा घोळ आणि कदाचित आता घोटाळा देखील समोर येत आहे। तो म्हणजे कालच आपण पाहिलं, मी पत्रकार परिषद घेत असताना 25 लाख विद्यार्थ्यांमधून पहिली यादी जाहीर केली ती 11वीच्या प्रवेशाची। कदाचित आम्ही आंदोलनाचा एक हाक मारली होती, त्यानंतर घाबरून ती यादी जाहीर केली असेल, पण रात्री कळायला लागलं, अनेक पालकांनी आम्हाला फोन केलेले आहेत, अनेक लोकांनी आम्हाला, विद्यार्थ्यांनी मेसेज केलेले आहेत की जी काय पहिली यादी जाहीर झाली आहे त्या पहिल्या यादीत देखील अनेक मोठे गोंधळ झालेले आहेत आणि कदाचित त्या यादीमध्ये लोकांना टाकण्यासाठी किंवा कुठचं कॉलेज कोणाला देण्यासाठी दादा भुसे जे मंत्री आहेत त्यांनी भ्रष्टाचार केलाय का, पैसे खाल्लेत का, हा देखील एक मोठा प्रश्न आमच्या समोर येतो। कारण हेच ते दादा भुसे आहेत ज्यांनी आपल्या शाळेंवर, पहिलीच्या विद्यार्थ्यांवर हिंदी विषय हा लादण्याची सक्ती महाराष्ट्रात त्याची अंमलबजावणीचा GR काढलेला आहे। हेच ते दादा भुसे आहेत, आमच्या वेळी कृषी मंत्री होते, मला खातं हे नको म्हणून दुसरं काहीतरी द्या मागे लागले होते। आणि हेच ते दादा भुसे आहेत ज्यांनी मागच्या 1.5 वर्षात MSIDC खातं सांभाळलं, पण त्याच भ्रष्टनाथ शिंदेसाठी ज्यांनी हे सांभाळलं खातं, आता ते जे आज मी तुम्हाला सांगतोय हे यादीचा घोटाळा, भ्रष्टाचार, तसंच समृद्धीचा जर तुम्ही पाहिलात तर समृद्धीची नदी झाली होती,
म्हणजे ज्या हायवेला माझ्या आजोबांचं वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं नाव दिलं, दुर्दैव हे आहे की समृद्धी महामार्गावर खड्डे पडलेले आहेत. त्याच समृद्धी महामार्गावर आज नदी वाहत आहे. आणि आजची बातमी आहे की मुंबई पुणे महामार्गावर चुकीचे फाईन जवळपास 12.5 कोटी 6 लाख गाड्यांना हे चुकीचे फाईन मारलेत, कारण MSRDCने घोटाळा केलेला. पण हा काही घोटाळा किंवा हा भ्रष्टाचार एवढ्यालाच सीमित नाहीये. 3,000 कोटीचा घोटाळा. म्हणजे आपल्याला आठवत असेल 3 ऑक्टोबरची पत्रकार परिषद माझी मागच्या वर्षीची, MSRDCचा घोटाळा, MMRDAचा घोटाळा, गायमुख ठाणे उन्नत महामार्ग आणि मग तो बोगद्याचा असेल, 17,000 कोटीचं टेंडर काढलं, आता 14,000 कोटीवर आलंय. हेच 3,000 कोटी असतील किंवा हे सगळे जे पैसे प्रत्येक कॉन्ट्रॅक्टमधून, लाडक्या कॉन्ट्रॅक्टर ह्या स्कीममधून जे काढलेले आहेत, तेच पैसे अनेक राजकीय व्यक्तींना फोडण्यासाठी वापरले जातात. तेच पैसे पक्षाच्या बळकटीकरणासाठी केले जातात. आणि त्याच पैशांमुळे तुम्हाला आता कळलं असेल भ्रष्टनाथ शिंदेना सुरत, गुवाहाटी आणि वॉशिंग मशीनमध्ये उडी मारायला लागली. मुळात आपण पाहतो एकंदर महाराष्ट्रामध्ये कोणी हॉटेल घेण्याचा प्रयत्न करते, कोणी मंत्री छत्रपती संभाजीनगरमध्ये. दुसरं एक पाहिलं असेल ज्वलंत हिंदुत्वाचं उदाहरण म्हणजे बुमरे याच्या ड्रायव्हरनी सलारजंगची प्रॉपर्टी फुकटात घेतलेली आहे. हे अशा अनेक गोष्टी आहेत. पण भ्रष्टनाथांची जे पेशंटची गट झालेला आहे त्या गटामध्ये अनेक भ्रष्टाचाराचे आता केसेस पुढे यायला लागले आहेत. आमचा साधा सोपा प्रश्न हाच आहे की मुख्यमंत्र्यांना हे दिसतंय की नाही दिसत आहे. आणि युती धर्मामुळे ते काय त्यांचे हात बांधलेले आहेत, कारण ना खाता हूं ना खाणे देता हूं हे ब्रीदवाक्य होतं भाजपचं 2014 मध्ये जेव्हा आम्ही त्यांच्या सोबत होतो. पण आता आपण पाहतो एक असे डागी लोक त्यांनी घेतलेत, कोणा मर्डर असेल, कोणा भ्रष्टाचार असेल. युती धर्मामुळे काय मुख्यमंत्री महोदय हात बांधून बसलेत की डोळे बांधून बसलेत, हा आजचा मोठा सवाल आहे. आणि हे विषय नुसतं आम्ही अधिवेशनात घेणारच नाही, तर आमची अपेक्षा ही असेल की मुख्यमंत्री महोदयांनी यांच्यावर कारवाई करावी आणि उत्तर महाराष्ट्राला द्यावं. कारण उत्तर आम्ही नाही मागत आहे, महाराष्ट्राची प्रत्येक व्यक्ती मागत आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक विषयाच्या संदर्भात, उद्याच्या अधिवेशनाच्या संदर्भात आमचे विरोधी पक्षनेते आणि आदित्यजींनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या. 2-3 गोष्टीवर महत्त्वाचा विषय असा आहे की शेतकऱ्याला पूर्णतः वाऱ्यावर सोडलेला आहे. शेतकऱ्यांची संपूर्णतः कर्जमाफी देतो म्हणून सांगितलं आणि आता समिती नेमत बसले. म्हणजे बळीराजाला फसवण्याचं पाप करणारे हे सरकार आहे. ज्या बळीराजाच्या भरोशावर खातात आणि त्या बळीराजाला म्हणतात तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत, तुझ्या पायातले चपला आम्ही दिलेत, तुझ्या बापाला दिलं, तुझ्या मायेला दिलं, अशा प्रकारचे घाणेरडी भाषा वापरून समस्त शेतकऱ्यांचा अवमान करणारे सरकार आहे. की खरं तर हे वक्तव्य माजी मंत्री असलेल्या लोणीकरांनी केलं आणि या संदर्भातली पुढची भूमिका आमची काय राहील ते आम्ही ठरवू. पण अशा मनोवृत्तीच्या, विकृत मनोवृत्तीच्या विचार असलेल्या सरकारच्या चहापाण्याला जायचं का? राज्यातली कायदा सुव्यवस्था पूर्णतः उद्ध्वस्त झालेली आहे. रोज खून होत आहे, बलात्कार होत आहेत, काही कायद्याचा धाक राहिलेला नाही, पोलिसांचा धाक राहिलेला नाही. आणि हे सरकार मस्तपणे मस्तगुल होऊन टक्केवारी आणि जिल्हे वाटण्याच्यासाठी एकमेकाशी भांडत आहे. वाट्यावरून भांडणं सुरू झालेली आहे तिघांची. आणि वाटा मिळवण्यासाठी कुठल्याही स्तरावर जाण्याची मानसिकता यांची दिसते आहे. म्हणजे एकमेकाच्या खात्यावर, निधीवर डोळा ठेवू नयेत. हे डोळा ठेवून यासाठी आहेत की यांना डोळा मारून घ्यायचा आहे म्हणून एक दुसऱ्याच्या खात्यावर. यांना जनतेच्या कामावर डोळा ठेवायचा, जनतेच्या प्रश्नावर यांचा डोळा नाही आहे. यांचा डोळा कुठे आहे तर निधीवर डोळा आहे. अधिकाधिक निधी मिळवायचा आणि त्यातून आपली टक्केवारी काढायची. आपल्याला माहीत असेल की महाराष्ट्रामध्ये अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात आला आणि त्यामध्ये प्रचंड नुकसान झालं. 2 वर्षापासून 1 रुपयाही शेतकऱ्याला मिळालेला नाही. या सगळ्या नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या नुकसानीचे पैसेच मिळत नाही. आणि मग अशा सरकारच्या चहापाण्याला काय जायचं आम्ही? ज्यांना महिलांचं संरक्षण करता येत नाही, ज्यांना कायदा सुव्यवस्था नीटपणे हाताळता येत नाही, ज्या भ्रष्टाचारामुळे प्रचंड अखंड बुडालेलं हे सरकार आहे. तुम्हाला माहीत असेल की सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर 3,000 कोटी रुपयेचा भ्रष्टाचार
त्या ठिकाणी झालेला दिसून आला. म्हणजे 3,000 कोटी रुपये त्याच्यावर ब्र काढायलाही तयार नाही. इथे कुठलंही काम पैसे दिल्याशिवाय होत नाही. खालून वरपर्यंत निधी मिळवायची असेल तरी टक्केवारी मोजावी लागते, तरच मंत्रालयातून पैसे सोडले जातात. अशा म्हणजे आपण पाहिलंय की कांदा उत्पादक शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडलं, हमी भावाचा पत्ता नाही, कापसाला भाव मिळत नव्हता, सोयाबीनला भाव नाही. या मधातल्या पावसानं दडी मारल्यामुळे कापसावर वाणी नावाची किडी आली आणि ते प्रचंड उगवलेलं कोंब फस्त करून गेली. कुठलेही पंचनामे नाही किंवा मदतीचा त्यामध्ये कुठेही प्रावधान आहे. म्हणून अशा या सगळ्या अनेक प्रश्न आहेत की ज्यामध्ये या सरकारने सत्तेवर आल्यानंतर जनतेला वाऱ्यावर सोडलंय, बेरोजगारांना वाऱ्यावर सोडलंय, अनेक निर्णय फिरवलेत. खाजगी कंत्राटी पद्धतीनं ज्या कंपन्यांना काम दिलं होतं त्याला स्थगिती दिली, परत ते काम पुन्हा सुरू केलं आणि सगळ्या बेरोजगारांची फसगत चालली. प्रचंड मोठ्या प्रमाणावर कंत्राटीकरणाचं काम सुरू झालं. ज्या राज्यामध्ये पोलीस, महिला, अधिकारी सुद्धा सत्ताधाऱ्यांच्या पुढे सुरक्षित नाहीत, तिचा सुद्धा विनयभंग केला जातो. म्हणजे इथपर्यंत हिंमत या सगळ्यांची गेलेली आहे. म्हणून आम्ही या चहापाण्याच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकायचं ठरवलं आहे. अनेक मुद्दे आहेत, तुम्हाला त्याचं निवेदन सगळ्यांना त्यानंतर मिळणारच आहे. पण इतका नालायक सरकार महाराष्ट्राच्या इतिहासात कधी झालं नाही. हे सरकार, अशा पद्धतीचं सरकार आपल्याला बघायला मिळत आहे. गेले काही दिवस हे सरकार स्थापन झाल्यापासून महाराष्ट्र राजकीय दृष्ट्या उद्ध्वस्त झाला आहे. या तिघांमध्ये समन्वय नाही हे स्पष्टपणाने सामोरे येत आहे. उघडपणाने कोणीतरी व्हिडिओ बाहेर काढतो, कोणीतरी काळी पूजा होत असल्याचं दाखवतो. ते काळी पूजा करतात का काय करतात त्याच्यामध्ये काही घेणं देणं नाही. पण प्रश्न आहे की पुरोगामी महाराष्ट्रामध्ये या काळ्या पूजेला एवढं महत्व कधीपासून यायला लागलं, याच्यातनं काय प्राप्त होतं? जिथे जावं तिथे नगरसेवक फोडण्याचे प्रकार सुरू झालेले आहेत. हे नगरसेवक फोडताना 3-3 कोटी 5-5 कोटी घेतल्याचं दिल्याचं दावा छुपेपणाने उघडपणाने त्यांच्याच पक्षातली लोक करतात, कारण का त्यांच्याच पदाला धोका निर्माण झालाय. हे येतात कुठे? तुम्ही 3,000 कोटी रुपये एकाच टेंडरमधनं खाणार असाल, एका टेंडरमधनं 3,000 कोटी रुपये काय होणार आहे महाराष्ट्रात? मला आजही आठवतं की 1989 साली बोफोर्सचा घोटाळा झाला, असं बोंबोंब झाली, स्कॅम झाला आणि 65 कोटी रुपये घेतले असा आरोप जॉर्ज फर्नांडिस यांनी तत्कालीन कैलासवासी राजीव गांधी यांच्यावर केला. राजीव गांधींचा त्याच्यानंतर झालेल्या निवडणुकीत दारुण पराभव झाला. 65 कोटी रुपयामध्ये अख्खं केंद्र सरकार उलटलं. इथे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बोर्ड असं दाखवतात आणि सांगतात याच्या 3,000 कोटीचा गफला आहे. तुम्ही मागे घेता टेंडर का आम्ही ह्याच्यावर काही करावं? अख्खं सरकार सुप्रीम कोर्टात खाली धावत जातं. दुसऱ्या दिवशी टेंडर मागे घेतं, पण मागे घेताना येतं सिद्ध झालं ना 3,000 कोटीचा घोटाळा आहे. 3,000 कोटी? अरे काय तुमच्या बाचे पैसे आहेत का? आमच्याच 12 कोटी जनतेचे पैसे तुम्ही असे खाणार आणि असे मुक्त हस्ताने वाटणार. जुगारात हा जो राजकीय जुगार सुरू झालाय तो केविलवाणा आणि किळसवाणा आहे. कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल न बोललेलं बरं. आम्ही त्याच्यात मांडलंय की नांदेडला आठवड्याला 1 खून होतोय. महाराष्ट्रामध्ये महिलांवरचे अत्याचार वाढलेत. खोटानाट्याची स्पर्धा सुरू झालेली आहे. जे ठाण्याच्या केसबद्दल विरोधी पक्षनेते बोलले, सगळे पुरावे हातात असताना देखील पोलीस कारवाई करायला तयार नाहीत. म्हणजे कन्फेशन आहेत आरोपींचे की आम्हाला खून कोणी करायला सांगितला, काही पोलीस करायला तयार नाही. हे का चालू आहे? सत्ताधारी पक्षाची लोक खून करणार असतील आणि सत्ताधारी पक्ष त्यांना वाचवणार असेल तर कायदा आणि सुव्यवस्था राहणार कशी? लोकांची हिंमत वाढायला लागली. स्वतःच्या
पॉलिटिकल मेमोरंडम मध्ये सांगतात की कर्जमाफी करणार आणि त्याच कर्जमाफीबद्दल बोलतात आम्ही बोललोच नाही. अरे काय तुमचा काय शेतकरी तुम्हाला लाचार वाटतो की काय? तुझ्या माईला पैसे आम्ही दिले, तुझ्या बापाला पैसे आम्ही दिले, तुला पैसे आम्ही दिले, अरे तुझ्या जीवावर जगतो की काय आम्ही? लोणीकरांनी लोणी खाल्लं असेल, महाराष्ट्राच्या जनतेने खाल्लेलं नाही. तेव्हा अशा या भ्रष्ट उन्माद आलेल्या मंत्र्यांबरोबर त्यांच्या बाजूला बसून चहा प्यावा असं आमच्यापैकी एकालाही वाटत नाही. आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी एकत्रित निर्णय घेतला की चहा पानाला त्यांच्या बाजूला बसणं म्हणजे भ्रष्टाचाराला पाठिंबा देणं, गुन्ह्यांना मदत करणं, मराठीवरती अत्याचार करणाऱ्या सरकारला मदत करणं. आज सगळे बोलायला लागले की नाही बघू. अरे तुम्ही कॅबिनेटमध्ये होतात ना, कॅबिनेटमध्ये तुमच्या समोर आला ना हिंदीचा प्रश्न, मग कॅबिनेटमध्ये विरोध का नाही केला? आता कशाला विरोध करताय? आता कशाला काहीतरी आम्हाला वेगळं वाटतंय बघू काहीतरी विचार करू बोलताय? कॅबिनेटमध्ये काय करता तुम्ही? कॅबिनेटमध्ये निर्णय घ्यायचे आणि जनता भडकली म्हटल्यावरती लगेच नाही काहीतरी विचार करू. नका विचार करू, महाराष्ट्राची जनता विचार करेल. मराठीच्या मुद्द्यावरती तुम्हाला माफी नाही हे लक्षात ठेवा. आणि म्हणून पक्षाभिनिवेश बाजूला ठेवून सगळी मराठी माणसं महाराष्ट्रात एक होताना दिसत आहेत. भाषेविषयी कुठलाही तिरस्कार कोणाला असण्याचं कारण नाही. अरे पण सक्ती कशाला, जबरदस्ती कशाला? काय शिकायचं ते शिकवू द्या मराठी माणसांना. कुठली भाषा द्या, फ्रेंच शिकायचं, जर्मन शिकायचं, स्पॅनिश शिकायचं, शिकू आम्ही, आमची पोरं शिकतील. तुम्ही कोण सांगणार आहे आम्हाला काय शिकायला पाहिजे? तर ही जी परिस्थिती निर्माण करते हे सरकार, हे फक्त मतांचं राजकारण आहे. या मतांच्या राजकारणापुढे मराठी माणसाचा बळी देत आहेत, मराठी भाषेचा बळी देत आहेत आणि त्याला आमचा सक्त विरोध आहे. भ्रष्टाचाराने बरबटलेल्या या सरकारबरोबर चहा प्यावा असं आम्हाला अजिबात वाटत नाही. आणि म्हणून आजच्या चहापानाच्या कार्यक्रमात आम्ही बहिष्कार टाकला. प्रश्न असतील? चला प्रश्न. या अधिवेशनामध्ये विरोधी पक्ष नेता मिळणार आहे का? कारण का आपण पाहतो या अधिवेशनामध्ये पत्र दिलं मात्र अजूनही त्याला मंजुरी दिलेली नाही विधानसभा अध्यक्षांनी. सरकारला विचारलं पाहिजे. मला असं वाटतं हा प्रश्न तुम्ही सरकारला किंवा विधानसभा अध्यक्षांना विचारला पाहिजे, आम्हाला विचारण्यापेक्षा. कारण आमच्याकडून जी प्रोसेस आहे ती पूर्ण झालेली आहे. आम्ही तिन्ही पक्षांनी मिळून नाव आमचं भास्करराव जाधवांचं दिलेलं आहे. आता हे काय आमच्या हातात नाहीये ना, सरकार आणि विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यायचा आहे आणि तो घ्यावा. ज्यांनी संविधान हत्या दिवस साजरा केला त्यांना आपण प्रश्न विचारावा. नक्की सगळे बघा, एक ह्याच्यात महत्वाचा प्रश्न हाच आहे. ह्याच्यात महत्वाचा विचार करण्याची हीच गोष्ट आहे की गेल्या 10 वर्षांमध्ये असेल आणि खास करून गेल्या 5 वर्षांमध्ये असेल, का म्हणून आम्ही विश्वास ठेवायचा भाजपावर की ते हे भाजप महाराष्ट्रप्रेमी आहेत. आपण पाहिलं असेल जे इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटर मनमोहन सिंग साहेबांनी मुंबईला दिलं होतं, बीकेसीमध्ये दिलं होतं, ते सरकार आल्या आम्ही सगळे विरोध करून देखील भाजपने उचलून नेलं गुजरातला गिफ्ट सिटी म्हणून. त्याचा फायदा नुसतं मुंबईला नाही तर देशभराला झाला असता. दुसरी गोष्ट, भाजपच्या सरकारमध्ये गेल्या 5 वर्षात आपण पाहतोय, मग मिंदेंचं सरकार असेल किंवा भाजपचं सरकार असेल, गेल्या 2.5-3 वर्षामध्ये वेदांता फॉक्सकॉन, एअरबस टाटा, बल्क ड्रग पार्क, मेडिकल डिव्हाइस पार्क हे सगळं नेलं त्यांनी गुजरातला आणि अनेक त्यांच्या राज्यांमध्ये. तिसरी गोष्ट आपण पाहतोय, गेल्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये मिंदेंचं सरकार असो किंवा भाजपचं सरकार असो, आता भाजपचं सरकार आलंय, तुम्हाला मराठी बोलण्याची गरज नाहीये, आम्ही ज्या भाषेत बोलायचं ते बोलू, हे एका दुकानात जाऊन मराठी माणसावर दादागिरी भाजपच्याच सरकारमध्ये कशी होऊ शकते? व्हेज नॉनव्हेजचा जो विषय होता की तुम्ही खराब लोक आहात, तुम्ही मराठी लोक आहात, तुम्ही मटन मांस मच्छी खाता, हे बोलण्याची हिंमत महाराष्ट्रामध्ये असेल, मुंबईमध्ये असेल, भाजपचंच सरकार आमच्या डोक्यावर बसल्यानंतर कोणाची होऊ कशी शकते? आणि मग आता कुठेही हा प्रश्न नसताना, खरं तर काही विषय आणण्याची गरज नव्हती, आपापल्या शाळांमध्ये आपापले विषय चालू असतात, वेगळे विषय भाषा चालू असतात. मग मराठीवर ही जी भाषेची सक्ती चाललेली आहे, तिसऱ्या भाषेची आणि हिंदीची, पहिल्यापासून आम्ही बोलतो हिंदी भाषेला विरोध नाही, हिंदी भाषिकांना विरोध नाही, पण ही जी सक्ती आहे थोडी तरी शिक्षण मंत्र्यांनी जे काही आहे इथे ते वापरावं. पहिलीच्या विद्यार्थ्यांवर तुम्ही तिसरी भाषा लादणार आहात का? आणि ती मग एकच भाषा कशाला? 5वी पासून असेल किंवा नंतर असेल फ्रेंच शिकायची मुभा द्या, तुम्ही फायनान्शियल लिटरसी असेल, स्पॅनिश असेल, वेगळे विषय द्या. पण एका बाजूला आपण पाहतोय की भाजप आपला अजेंडा हा महाराष्ट्र विरोधी चालवत चाललेला आहे. आणि तसंच मुंबईमध्ये सगळ्यात मोठा, जगातला सर्वात मोठा जमीन घोटाळा
म्हणजे धारावीचा अदानी घोटाळा जो झालेला आहे तो एवढ्याचसाठी झालेला आहे कारण भाजपा राजकीय दृष्ट्या मुंबई किंवा महाराष्ट्र जिंकू शकत नाही, मुंबई तर जिंकू शकतच नाही आणि म्हणून मुंबईची जमीन अदानीच्या घशात घातली म्हणजे बुलेट ट्रेननी सगळं नेलं गुजरातला. ही जी भूमिका भाजपची आहे त्याला आम्ही सगळे मराठी म्हणून सगळे भेदभाव बाजूला ठेवून विरोध करू. बघा होऊ देणार नाही, होण्याची गरज नाही आणि होऊ देणार नाही याच्यामध्ये फरक आहे. होऊ देणार नाही म्हणत असतील आणि पोलिसांचं बळ लावत असतील, कितीही बळ लावलं तरी आम्ही ते तोडून मोडून पुढे जाऊ. होण्याची गरज नसेल तरी देखील तुमच्या जे सत्ताधारी पक्ष आहे आणि भ्रष्टनाथ मिंदेंचे जे मंत्री आहेत त्यांच्या डोक्यात एक कीड वळवळू शकते. ह्याला आम्ही विरोध म्हणून उतरू. तसंच काल पाहिलं असेल 25 लाख विद्यार्थी महाराष्ट्राचे आहेत. का तुम्ही त्यांचं नुकसान करताय? का त्यांची कॉलेजची ऍडमिशन प्रोसेस थांबवताय? नुकसान महाराष्ट्राचं कर. म्हणून भीती वाटते. मराठी होऊन दे मग येतो. अजित पवारांचे जे स्टेटमेंट आहे ते असं म्हणाले की मोर्चा काढण्याची वेळ येऊ नये यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. जी एक शक्यता व्यक्त केली जाते की हा अध्यादेश कदाचित आज किंवा उद्या अधिवेशनाच्या काळात मागे घेतला जाऊ शकतो. एक समिती स्थापन केली जाऊ शकते तज्ज्ञांची आणि त्यानंतर समिती वगैरेची गरजच नाही. त्या समितीला देखील आमचा विरोध आहे कारण पहिलीपासून जर तुम्ही तिसरी भाषा लादणार असाल आणि एकच ही हिंदी भाषा लादणार असाल आमचा विरोध राहील. जीआरच का काढला? मुख्य गोष्ट म्हणजे जीआर का काढला तुम्ही? आणि परत एकदा मी तुम्हाला सांगतो युती धर्मामुळे असं काही झालंय का की फडणवीस साहेब हतबल झालेत म्हणजे तसं युपीए बद्दल भाजप आणि आम्ही सगळे एनडीए बोलायचो की प्रधानमंत्री चांगले आहेत पण हतबल आहेत, कोअलिशन धर्म आहे. तसं आज कोअलिशन धर्माची अडचण मुख्यमंत्री महोदयांवर येते का? आणि परत त्याच्याही पुढे जाऊन तुम्हाला सांगतो काल जो मी शंका जी उपस्थित केलेली आहे की मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणण्यासाठी भ्रष्टनाथ मिंदेंचे मंत्री काही प्रयत्न करतात का हा देखील विचार आपण करणं गरजेचे आहे. सांगा कोण बोलणार आहे का? पण हे मंत्री प्रधानमंत्र्यांच्या बाजूला बसू शकतात खून करून. म्हणजे प्रधानमंत्र्यांच्या सुरक्षेला देखील किती मोठा धोका ह्यांनी निर्माण केला हा विचार करा. बाकी का खाकीत रुमाल नाही म्हणून मी जास्त बोलू नाही शकत. किती मर्डरी केल्या. मर्डर म्हणजे एक होतो, मर्डरी म्हणजे अधिक. या केसी आणि मर्डरी याच्याबद्दल जर काय अधिकची माहिती असेल तर महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना म्हणजे मुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती आहे या मर्डरीबद्दल आणि या केसीबद्दल आपण अधिकची माहिती माननीय गोगावले साहेबांकडनं घ्यावी आणि महाराष्ट्राला पुढील ज्ञान द्यावं. आणि त्याच्यात कोंबड्या मोजू नका म्हणजे बाकीचं कायदेशीर पोलिसांनी बोलवलं पाहिजे. एक खरोखर ह्याच्यात नाही एक खरी गोष्ट ह्याच्यात आहे म्हणजे गंमत जरी बाजूला ठेवली आपण तरी एखादा जबाबदार मंत्री हे वक्तव्य करू शकतो. हा जे केंद्रीय मंत्री राहिले त्यांच्याबद्दल पोलिसांनी त्यांना बोलवून त्यांचा जबाब घेतला पाहिजे की नक्की काय तुमच्याकडे माहिती आहे. चौकशी दोघांवर केली पाहिजे की कुठच्या मर्डर झाल्या आहेत, कुठचे आरोप झालेले आहेत आणि हे खरं मुख्यमंत्र्यांनी बोलून घेतलं पाहिजे. कारण जर असे मर्डर करणारा व्यक्ती प्रधानमंत्र्यांच्या बाजूला कॅबिनेटमध्ये बसत असेल तर प्रधानमंत्र्यांच्या देखील आपण पाहतो सुरक्षेला मोठा धोका आहे. कोणाची? अधिवेशन संपल्यावर येत आहेत त्याच्यावर चर्चा आता नंतर होईल. आजचा विषय नाही आहे, आमचा बहिष्काराचा विषय आहे आणि मराठी सक्ती करणाऱ्यांच्या विरोधात विषय. अभिषेकजी थांबा तुमची सक्ती नंतर पहिली आमची सक्ती पहिली आमची शक्ती मग मर्डरी गोगावले मर्डरी रुमाल घेऊन फिरणारे टॉवेलमध्ये बसणार सभागृहात होते त्यावेळेसच त्यांनी संपूर्ण कायदा सुव्यवस्थेची लिस्ट वाचलेली होती. तरी देखील त्यांचा भाजपमध्ये मोठा पक्षप्रवेश झालेला होता. मुख्यमंत्र्यांना एवढं समजून देखील त्यांनी हा पक्ष प्रवेश. मग म्हणूनच मी विचारतोय ना की मुख्यमंत्री हतबल आहेत का, कोलिशन धर्म आहे का, युती धर्म आहे का? राज्यसभा में न्याय न होगा, सच्चे को फांसी होगी, झूठा मौज उठाएगा असं चाललेलं आहे. प्रवेश दिलेला आपण जर पूर्ण यादी पाहाल वरपासून दाऊद आला तरी आम्हाला वाटणार नाही विशेष नाही. एक मिनिट, सलीम कुत्ता बरोबर ज्यांनी नाचले युपीए केस टाकली होती यूएपीएची काय झालं? प्रवेश दिला. इक्बाल मिर्ची बरोबर ज्यांनी व्यवहार केला काय झालं? प्रवेश दिला. मुख्य गोष्ट हीच मंत्र्यात असे लोक बसायला लागतील.
तर मग बाकीच्या लोकांनी फरक एवढाच, फरक आदित्यजी एक मिनिट, आदित्यजी म्हणाले फरक एवढाच आहे, तो कुत्ता होता आता डॉगी झाला. बघा थेट परिणाम ह्या सरकारवर, कारण हे सरकार थेट निवडणूक आयोगाच्या आशीर्वादामुळे निवडून आलेलं आहे. तुम्ही शेतकरी म्हणून आंदोलन करा, तुम्ही विद्यार्थी म्हणून आंदोलन करा, महिला म्हणून आंदोलन करा, ह्या महाराष्ट्राचे या देशाचे नागरिक म्हणून आंदोलन करा, या सरकारला काही काडी मात्र फरक पडत नाही. त्यांना फरक एवढाच पडतो, तिजोरीत पैसा आहे किती हे बघायचं नाहीये. ह्या सगळ्या कॉन्ट्रॅक्टमधून लाडक्या कॉन्ट्रॅक्टरला किती मिळतंय आणि स्वतःच्या खिशात किती जात आहे एवढाच फरक पडतो. बाकी सरकारला काडी मात्र फरक पडत नाही. एक या संदर्भात 9,83,000 कोटीचं कर्ज आलंय. दरडोई आता 70,000 रुपये प्रत्येक माणसाच्या डोक्यावर कर्ज झालेलं आहे. पोरगा जन्माला आला, सगळे तुमच्यावर पण आहे, म्हणजे पत्रकार म्हणून तुम्ही सुटले नाहीत हा, तुमच्यावर पण तेवढंच कर्ज आहे, हे लक्षात घ्या. महाराष्ट्रातील मुलगा जन्माला आला की तेवढं कर्जाचं ओझं घेऊन येतो, हे पहिल्यांदा होत आहे. एवढा कर्ज काढल्यानंतर आता या सरकारला कर्ज काढता येत नाही म्हणून तिजोरीत खडखडाट आहे. सगळे योजना गुंडाळल्या आहेत, आदिवासी समाज कल्याणचे निधी वळवलाय आणि म्हणून यांनी आता महामंडळ तयार करून कर्ज काढून सरकारच्या तिजोरीतून त्या कर्जाचं व्याज द्यायचा आणि कर्जावर इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायचं, रस्ते बांधायचे, पूल बांधायचे, सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर मोठं मोठं करायचं आणि त्यातून टक्केवारी वसूल करायचा. एवढाच एक सरळ मार्ग, सोपा मार्ग यांनी निवडलेला आहे. ह्याच्यात अजून एक महत्वाचं म्हणजे आपण पाहिलं असेल, हे तुम्ही कितीचा खर्च बोलताय? 55,000 कोटीचा समृद्धी महामार्ग आहे. खड्डे पडले नाही पहिल्या वर्षात, उद्घाटन नदी वाहिली नाही, त्याच्यावर ब्रिज कोसळला नाही, क्रॅक्स गेले नाहीत, अटल सेतूच्या आजूबाजूला क्रॅक्स गेले नाहीत. कोस्टल रोड जे आम्ही बनवायला सुरू केलं होतं, मिंते जेव्हा सरकारमध्ये बसले, रोड सर्फेसिंग तेव्हाच्या काळी झालेलं आहे. रोड सर्फेस जाऊन बघा टनलमध्ये कशी आहे. मेट्रो 17 दिवसापूर्वी जे उद्घाटन झालं त्याची भिंत कोसळते. हे आज दुर्दैवी चित्र महाराष्ट्राचं. आपण एका काळी आपल्याला देशातलं प्रगत राज्य म्हणायचो किंवा सरकार आपलं आपण पाहत होतो, अनेक वेगवेगळी कामं करायची, पण आज महाराष्ट्र कशात फसलेलं आहे, कशात अडकलेलं आहे? ह्या वादांमध्ये अडकलेलं आहे. मी आदित्यजी हो, समृद्धीचं नक्कीच तुम्ही आता उद्यापासून पाहाल आमची लढाई सुरू. हे बघा, शक्तीपीठाला झुगारणार नाही म्हणतात. शक्तीपीठ महामार्ग 12 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी विरोध केलेला या शक्तीपीठ महामार्गाला. आम्ही ज्यावेळी राजकीय मंडळी यात पडतो त्यावेळी शेतकरी आमच्याकडे येतात म्हणून पडतो आणि म्हणून याला राजकीय कलर देण्याचा प्रयत्न सरकार करतंय. वित्त आयोगाला ज्यावेळी बैठक झाली त्यावेळी वित्त आयोगानं सांगितलं की आता भांडवली खर्च तुमचा 10% वर गेलेला आहे. त्यांच्या ह्याच्यात नमूद आहे की कर्ज काढण्याची मर्यादा आपली जी आहे ती पुढच्या 4 वर्षामध्ये 25% मर्यादा ओलांडली जाईल. आणि फायनान्स आणि प्लॅनिंग डिपार्टमेंटनं जी नोट त्या ठिकाणी दिलेली आहे, आम्ही वर्तमानपत्रामध्ये वाचलं, त्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की टाईड अप एक्सपेंडिचर कमी करावं लागेल. हा प्रोजेक्ट व्यवहार नाही आहे, रेव्हेन्यूवर या ठिकाणी त्याचा परिणाम त्या ठिकाणी होणार आहे, हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आणि म्हणून आमची भूमिका महाविकास आघाडी म्हणून असेल किंवा सगळेजण, हा गरज नसलेला शक्तीपीठ या ठिकाणी रद्द करावा. आर्थिक बोजा सरकारवर या ठिकाणी पडू नये. कर्जात अजून सरकार, आता डीपीडीसीला निधी नाही आहे, 20% निधी सोडायचं काम चालू आहे. शासनानं GR काढलाय, जे बजेटरी तरतूद आहे त्यातले 60% पैसे खर्च होत आहेत, बिलं दिली जात नाहीत. गोपीनाथ मुंडे साहेबांच्या नावानं शेतकरी जो विमा योजना आहे त्याचे 2-2 लाख रुपये या ठिकाणी दिलेले नाहीत. अशी अवस्था असताना हा शक्तीपीठ गरजेचा नाही. याला राजकीय कलर देऊन शेतकऱ्यांना या ठिकाणी अडचणीत आणण्याचा प्रयत्न सरकारचा चालू. मराठी नाही, त्यांचे कुटुंबीय इथं भेटायला आलेले आहे की त्याचा व्हिडिओ समोर आहे, जबाब आहे पोलीस स्टेशनला
की अशा पद्धतीनं या व्यक्तीची जी आपण उल्लेख केला यांचे खून करण्याची सुपारी देण्यात आलेली आहे। एकाला दिली, त्यांनी घेतली नाही, दुसऱ्याला दिली, कोणी दिली हे त्यांनी पोलिसांना सांगितलेलं आहे। असं असताना जो राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता आहे ठाण्याचा एक जो उमेदवार होता, मला वाटतं आव्हाड साहेबांच्या विरोधातच इलेक्शन लढलेला आहे, याला साधं पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा बोलवलं नाही। जो तपास करत होता त्या पोलीस अधिकारी ज्यांनी पूर्ण तपास केला याची बदली झाली। एका राजकीय नेत्याच्या, आम्ही निश्चित सभागृहात हा मुद्दा काढू, एका मोठ्या मंत्र्याच्या दबावामुळे ती कारवाई थांबली। त्या पोलीस अधिकाऱ्याची बदली झाली आणि ज्याच्यावर आरोप आहे त्या व्यक्तीनं स्वतःच्या मोबाईलवर स्टेटस ठेवला, बदलीचा पत्र ठेवलं, जे बदलीचा आदेश आहे तो ठेवला। मला सांगा, बदली जी सकाळी होते, सगळ्या गोष्टी बाहेर यायला 2-2, 4-4 दिवस लागत असतात, या व्यक्तीच्या त्याच दिवशीच्या मोबाईलच्या स्टेटसवर आहे। ते कुटुंबीय 5 वर्षापासून झगडतंय की या खुन्याला माफी देता कामा नये, याच्यावर कारवाई करावी। आणि मला असं वाटतं हे प्रकरण आता डिटेल बोलण्यापेक्षा सभागृहात निश्चित मुख्यमंत्री, गृहमंत्र्याकडे याच्याविषयी दाद मागू। आणि आमचा जो आरोप आहे, आम्ही सुरुवातीलाच बोललो की सत्ताधारी पक्षाचेच लोक गुन्हे करतात, गुन्हेगारी वाढवतात, त्याचं एक ज्वलंत उदाहरण आहे। अजित पवार पाठीशी घालतात का या सगळ्या नकारात्मक? मी म्हणेल पूर्ण सरकार, मुख्यमंत्री, अजित पवार, दुसरे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री हे तिघे पण या गुन्हेगारांना पाठीशी घालतात, असं माझं स्पष्ट मत आहे। हिंदी में बीएमसी स्कूलों में पहले से भी अलग अलग माध्यम के क्लासेस थे, उसके बावजूद सरकार का स्पेसिफिक नोटिफिकेशन आना, किस तरफ इंडिकेशन है? दूसरा, जब सरकार ये कह रही है कि 15 ऐच्छिक भाषाएं उसमें हिंदी है, तो अपोजिशन को उस सरकार पर भरोसा नहीं है। पहली बात यही रहती है कि महाराष्ट्र में जो दादा भूसे मंत्री हैं, उन्होंने इतना बड़ा विषय ऐसे ही एक जीआर के माध्यम से उसको निपटने की कोशिश की। हमारा यही मानना है कि थोड़ा विद्यार्थियों का भी विचार किया जाए, उस पर विचार विमर्श हो, लेकिन किसी भी भाषा की सख्ती हमें बिल्कुल मान्य नहीं है, अमान्य है। बात यह है कि पहली के विद्यार्थी, पहली की कक्षा के विद्यार्थी क्या असल में 3 भाषा सीख सकते हैं? क्या हिंदी की सख्ती की जरूरत है? और जो उन्होंने कहा है कि 20 अलग भाषाएं हैं, कोई भी सीख सकते हैं, अगर आप जीआर ठीक से पढ़े तो उसी जीआर में लिखा है कि 20 विद्यार्थी अगर साथ में आए और मांग करें कि नहीं ये भाषा नहीं, हमें ये भाषा चाहिए, तो हम भाषा बदल देंगे। ये कैसी बात है? ये क्या राजनीति की बात कर रहे हो कि 20 विधायक साथ में आए, कहते हैं हमें पार्टी बदलनी है, हम चुनाव आयोग के पास जाते हैं, आपका चिन्ह भी दीजिए, नाम भी दीजिए। जो भाजपा करती है वो विद्यार्थी नहीं कर पाएंगे। और दूसरी बात है, उन्होंने कहा 20 से कम अगर विद्यार्थी हो तो ऑनलाइन पढ़ाएंगे हम। कैसे ऑनलाइन पढ़ाओगे जिस स्कूल में अभी इलेक्ट्रिसिटी नहीं है, जिस स्कूल में अलग अलग क्लासेस नहीं, जिस पाठशाला में, तो उनको क्या ऑनलाइन पढ़ाने वाले हो आप? यही बात हम कहते आए हैं कि पहली बात तो किसी की भी भाषा हो, कोई भी भाषा हो, उसकी सख्ती हम सहेंगे नहीं। तीसरी भाषा अगर या तीसरा विषय कोई लाना हो तो वो 5वीं से लाइए, उसकी भी सख्ती ना हो, वो ऐच्छिक हो, वो चॉइस के हिसाब से हो। और महाराष्ट्र में मराठी हो और इंग्लिश हो, इसी को प्राधान्य देना जरूरी है। हिंदी हो, फ्रेंच हो, स्पेनिश हो, या फाइनेंशियल लिटरेसी हो, फिजिकल कोई बात हो जैसे क्रिकेट हो, फुटबॉल हो, ये सारी बातें 5वीं कक्षा से ले सकते हैं। आदित्य जी, मुख्यमंत्री जी का कहना यह है कि जब उद्धव जी सीएम थे तब त्रिभाषा सूत्र को मंजूरी दी थी, उसकी हिंदी। अब वो राजनीति कर रहे हैं, इसलिए अपने उस मुद्दे को बदल दे रहे हैं। मुख्यमंत्री महोदय कौन सी नींद में है मुझे पता नहीं, लेकिन मैं यही उनसे विनती करूंगा कि आंखें खोले और देखें कि जीआर किसने इशू किया है। जीआर जब इशू हुआ है, परसों जब जीआर इशू हुआ, तो कौन मुख्यमंत्री है? कि अभी भी यही वो मानते हैं कि उद्धव जी मुख्यमंत्री है। और हमारे समय पे जो माशेलकर समिति थी, उनका जो रिपोर्ट था, जो रिपोर्ट आया, उस पे हमने एक स्टडी कमेटी 5 मंत्रियों की बिठाई थी। लेकिन ये सारी बातें तो पिछली है। बीच में 3 साल बीत गए, 3 मंत्री बदल गए, 2 मुख्यमंत्री बदल गए। जीआर परसों आया है, उन्हीं की सरकार में आया है। शायद उनको पूछा है, नहीं पूछा है, मुझे पता नहीं, लेकिन ये भी बात हो सकती है कि उन्हें तकलीफ में लाने के लिए भ्रष्टनाथ शिंदे के मंत्री ने जीआर इशू किया है। ये अंदरूनी झगड़ों में कृपा करके पहली की कक्षा के विद्यार्थियों को ना लाए, ये मेरी विनती है। एक मिनट, लेडीज फर्स्ट। तो चलो बहस करें हमारे साथ। अगर हिंदी अनिवार्य है पहली कक्षा से, तो फिर क्या इसे सख्ती नहीं कहते?
और अगर उन्होंने यही कहा है कि 20 विद्यार्थी अगर साथ में और विषय बदल सकते हैं, क्या ये पार्टी फोड़ने की बात हो रही है? देखिए मैं यही बात कहना चाहता हूं कि आज महाराष्ट्र में पूरा अगर आप एक वातावरण देखें तो यही हम मानते हैं कि भाजपा महाराष्ट्र के खिलाफ है। पिछले 10 सालों में भाजपा ने जो अन्याय महाराष्ट्र पे किया है, पहले इंटरनेशनल फाइनेंशियल सेंटर चुरा के ले गए गुजरात, फिर वेदांता फॉक्सकॉन हो, एयरबस टाटा हो, बलग्राड पार्क हो, एयर इंडिया के हेडक्वार्टर हो, काफी सारी चीजें लेके चुरा के गए गुजरात। अगर किसी के फेस्टिवल्स पे, किसी के त्योहारों पे बंदी लाए तो हमारे मराठमोड़े जो गणपति बप्पा है उनके पीओपी के आइडल्स पे वो बंदी ला रहे हैं। क्यों ना हम माने कि भाजपा महाराष्ट्र विरोधी है। सारी की सारी अगर मुंबई की ताकत देखिए, कम करने की कोशिश कर रही है भाजपा। आज मुंबई हो, महाराष्ट्र हो, इसका महत्व कम करने की जो कोशिश भाजपा कर रही है उसके खिलाफ हम लड़ते रहेंगे और मुझे विश्वास है कि सारी महाराष्ट्र की जनता और सारी महाराष्ट्र प्रेमी जनता साथ आके इसका विरोध करेगी। किसानों का विरोध नहीं है, सिर्फ कुछ पॉलिटिशियंस या कुछ, क्योंकि यही भाजपा है जिन्होंने पंजाब और हरियाणा के किसानों को माओवादी कहा था, उग्रवादी कहा था, अतिरेकी कहा था। यही भाजपा है जिन्होंने पंजाब, हरियाणा और छत्तीसगढ़ के किसानों पे टीयर गैस छोड़े थे, लाठीचार्ज किया था। और यही भाजपा है जब महाराष्ट्र में भी किसानों का और कामगारों का मोर्चा मुंबई तक आ रहा था, उन्होंने उनको माओवादी कहा था, मैंने जाके उनका स्वागत किया था। तो ये भाजपा किसानों के खिलाफ है, कामगारों के खिलाफ है, महाराष्ट्र के खिलाफ है। धन्यवाद। चलो जेवायला थांबले नाही तर बातमी जेवणावर